नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आलेलो आहे आमचे मित्र मान्य श्री श्रीरामदास जंजाळ यांच्या भेटीसाठी. आताच आपण बघितलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका असं मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वादळ आता उठलेला आहे आणि त्यातल्या त्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका जवळपास काही ठिकाणी जायला काही बाकी आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही राजकीय हालचालीच्या माध्यमातूनच आज आमच्यासोबत जुळलेले आहे आमचे मित्र मान्य श्री श्रीरामदास जंजाळ, आमचे दुसरे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग, सामाजिक कार्यकर्ते. आणि आज बऱ्याच दिवसापासून आम्ही नागरिकांच्या संपर्कात आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध नागरिकांशी संपर्क करत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आताच आपण न्यूज पेपरला मान्य श्री श्रीरामदास जंजाळ यांचं नाव ऐकलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा दादाची मुलाखत घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी वगैरे ते काम करता आणि आम्ही सुद्धा काम करतो. पण बऱ्याचशा गोष्टी या एकमेकाला राजगुरत राहतील. तर आज आपल्यासोबत श्रीराम पाटील दादा जंजाळ आहे आणि त्यांचं जेव्हा पेपर नाव वाचलं मी जिल्हा परिषद लढणार आहे म्हणून, तर खास दादा तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि पेपरला नाव आलं आणि हे खरं आहे का? हो, आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चिंचोली नाचनवेल गटातून इच्छुक आहोत. आणि मग आता कसं आपली वाटचाल राहील ही या पद्धती पुढची कशी वाटचाल राहील चिंचोली लिंब सर्कलच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून, कोणत्या माध्यमातून, कसं? आम्ही भारतीय जनता पार्टीचं एक तालुका सरचिटणीस म्हणून कन्नडच्या पूर्व मंडळात काम करतो. भारतीय जनता पार्टीकडूनच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि पक्ष देईल ती जिम्मेदारी पार पाडत असतो. तर नक्कीच दादाचं म्हणणं आहे की आम्ही इच्छुक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% जिल्हा परिषदच्या माध्यमातून राजकीय हालचाली करणार आहोत. नाव आलं पक्ष पार्टीच्या पेपरच्या माध्यमातून, तर इच्छा आहे म्हणूनच आलेलं आहे. तर खरीच गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आता आपण बघू शकता मान्य श्री श्रीरामदास जंजाळ हे मागील बऱ्याच वर्षापासून राजकीय हालचाली करता वाकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या वाकी गावातून त्यांनी त्यांच्या राजकीय हालचालीची वाटचाल सुरू केली होती आणि ती वाटचाल लॉंग पिरियड पासून चालू आहे. भारतीय जनता पार्टी त्यांचं चांगलं कार्य आहे आणि भारतीय जनता पार्टीतील मागील बऱ्याच वर्षापासून राजकीय हालचाली करत असताना वाकी गावाची धुरा सांभाळत मान्य श्री श्रीरामदास जंजाळ आपल्या सर्व परिवारासह पूर्ण ताकदीनं राजकीय हालचाली, सामाजिक हालचाली आणि आपल्या नातेवाईकात मोठ्या प्रमाणात काम करत आहे. या वाकी गावाचा कायापालट करण्याची मानसिकता त्याने ठेवली आणि या गावाला सुंदर गाव काय आहे किंवा काय योजना होती ती आपण दादाच्या म्हणून, दादा काय सिस्टम होती, कसं पद्धतीनं तुम्ही गावाला राजकीय हालचाली आले, राजकीय हालचाली केल्यानंतर गावाचा एवढा मोठा विकास करून दाखवला, गावाला मोठं पारितोषिक, कसं सिस्टम कसं आहे यानंतर मग आपण एक एक घेऊ. काही पहिले सुरुवातीपासून तुमचं पण आपण जिल्हा परिषद. आमचे आदर्श शिक्षक वायजी जंजाळ सर यांचा 31 ऑक्टोबर 2012 रोजी रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. चिंचोली जिल्हा परिषद शाळेमध्ये ते रिटायर झाले. त्या दिवशी त्यांचा स्टँडअपच्या कार्यक्रमाच्या दिवशी तालुक्यातील परिसरातील सर्व मान्यवर नागरिक, पदाधिकारी, आमदार, माजी आमदार सर्व त्या ठिकाणी हजर होते. आम्ही त्या कार्यक्रमाला वाकीकर मंडळी बहुसंख्येने हजर होतो. त्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर नारायणदेवजी बाबा, आमदार हर्षवर्धनजी जाधव, उदयसिंगजी राजपूत, नामदेवरावजी पवार, अशी पुंडलिकरावजी काचे असे सर्व मान्यवर पदाधिकारी त्या ठिकाणी होते. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार सेनेचे सचिव प्रभाकरजी मते, जे बजाज युनियनचे लीडर आहेत, ते त्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून हजर होते. आणि त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी, सर रिटायर झाले तुम्ही, आता तर तुमचं गाव सुंदर स्वच्छ करा, फारच गलिच्छ गाव आहे, तुमच्या गावात मध्ये बसताना खूपच घाणी, देवाची वाक्य म्हणते पण देवाच्या वाक्यासारखं गाव नाही, असं त्यांनी त्या व्यासपीठावरून म्हणलं. आणि सर्व पदाधिकाऱ्यासमोर, सर्व पाहुण्यासमोर आमच्या गावाचा उल्लेख तो आम्हाला अपमानजनक वाटला. पण त्यांनी जे बोललं ते काही चुकीचं नव्हतं. आमचं गाव खरंच गलिच्छ होतं आणि मग त्या दिवशी आमच्या मनाला लागलेली गोष्ट आम्ही ठरवलं की आपल्याला आपलं गाव स्वच्छ सुंदर केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही मग गुरुजीच्या माध्यमातून, सगळ्या मित्रमंडळीच्या माध्यमातून चर्चा सुरू केल्या की याला स्वच्छ कसं करता येईल, हागणदारी मुक्त कसं करता येईल. बऱ्याच काही लोकसभा भागातून मग थोडंफार काम सुरू केलं आणि वेगवेगळ्या गावाला भेटी दिल्या. नंतर निवडणूक आली. निवडणुकीत पण आम्ही मग भाग घेतला, कारण काही गोष्टी करण्यासाठी
पद पण लागतं. त्या पदाच्या माध्यमातून पण बरंच काम करता येत होतं. मग आम्ही 2015ला निवडणूक पण लढली आणि योगायोगाने आमचं ती धडपड पाहून गावकऱ्यांनी पण ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि मग आम्ही झपाट्याने कामाला लागलो. प्रभाकरजी मते यांच्या माध्यमातून आम्ही मग भास्कर दादा पेरे जे पाटोद्याचे सरपंच त्यांच्या गावाला 2-4 वेळेस गेलो. त्यांच्याकडून बऱ्याचशा योजना समजून घेतल्या. ज्या ज्या गावचा उल्लेख आजपर्यंत जिल्ह्यात आजूबाजूच्या तालुक्यात चांगलं काम केल्याचं ऐकलं तिथे तिथे जाऊन भेटी दिल्या. कोणती योजना असते, कशी राबवायची, हागणदारी मुक्त कसं करायचं, बरेचसे खास खळगे आम्ही त्याच्यातून जाणून घेतले आणि ग्रामसभा घेऊन हागणदारी मुक्त गाव करण्याचा पहिला ठराव घेतला आणि झपाट्यानं कामाला सुरुवात झाली. वा वा, खूप खूप अभिनंदन दादा. अतिशय अंगाला काटे आले अशा पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टी सांगितल्या की जेव्हा मी लहान होतो 2012ला जेव्हा आमचे आदर्श शिक्षक यांनी शेंडापच्या दिवशी जेव्हा आमच्या गावाचा उल्लेख केला आणि ती गोष्ट म्हणायला लागली, म्हणजे बघा गावाबद्दल प्रेम ते कधीच कोणाचं कमी झालेलं नाही. प्रत्येकाचं आपलं ते आपलं असतं आणि त्या वाकी गावाचा जेव्हा उल्लेख केला तर दादानं कुठल्या प्रकारचा विचार न करता सरळ सरळ समाजसेवाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीच्या शासकीय योजना आमच्या गावात आणल्या पाहिजेत आणि त्यातून कशा पद्धतीनं आमचं गाव डेव्हलप झालं पाहिजे, आमच्या गावाला लागलेला धप्पा कसा काढून टाकला गेला पाहिजेत या मानसिकतेनं दादानं व त्यांच्या टीमनं काम केलं. दादाला त्यांच्या अर्धांगिनी त्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून दादा आणि दादाच्या पत्नी त्यांनी दोघांनी सुद्धा दोघांच्या खांद्याला खांदा लावून वाकी गावाचा कायापालट करायच्या माध्यमातून आज वाकी गाव एक आदर्श गाव तयार केलं. विविध नागरिकांचे त्यांनी सहकार्य घेतलं आणि आज वाकी गाव निर्विवाद हागणदारी मुक्त झालेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय जातंय या वाकी गावातील नागरिकांचं, श्रीरामदादाच्या टीमचं. तर अशा पद्धतीनं दादानं आज आपल्या सुरुवातीचा जो प्रोग्राम होता कसा सुरू केला आणि त्यानंतर दादा तुम्ही किती वर्ष राजकीय हालचालीमध्ये आहे सुरुवातीच्या पासून आजपर्यंत आणि कसं कसं कार्य होत गेले, त्यात काय काय काम केलं? 2015 पूर्वी आम्ही फारसं राजकारणात सक्रिय नव्हतो. कोणती एखादी निवडणूक आली की एखाद्या मित्राच्या पाठीमागे उभं राहून त्याला निवडून द्यायचं आणि परत बाजूला होऊन जायचं, इथपर्यंत ठीक होतं. पण 2015 आम्ही मग प्रत्यक्षात सहभाग घेतला आणि ग्रामपंचायत ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतरची पुढची पंचवार्षिक म्हणजे 2020-21 तेव्हा आपण भाग घेतला आणि तेव्हा आपण परत एकदा निवडून आलो आणि गेल्या 10-11 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे. नक्कीच वखाण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, मला सांगायला तुम्हाला आवडेल, हा शंकर वानखेडे जेव्हा चिंचोली परिसरामध्ये आपल्या वयाच्या लहानपणी इथं राहायचा, त्या टायमाला मान्य श्री श्रीरामदादा जंजाळ हे 4 वर्षांना पुढे शाळेत शिकत होते. माझे मोठे बंधू मान्य श्री मनोहर वानखेडे यांच्या वर्गात दादा होते आणि म्हणून दादाचा लहानपणापासून आम्हाला सहवास आला. दादा चिंचोली या शाळेमध्ये असताना दादाचं कार्य एकदम कोऑपरेटिव्ह होतं. दादा क्रिकेट खेळायचे. क्रिकेट खेळत असताना मी सुद्धा दादा जेव्हा किती वेळेस टीम घेऊन आलो आणि क्रिकेट खेळलो. दादा सोबत त्या टायमाला कॉपरेट होता, आजही तितका स्ट्रॉंग आहे. दादानं आपला जीवन काळ समाजसेवेत घातला आणि ताईला सुद्धा सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात कार्य केलं. आज दादा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य असो निर्विवाद दादा 100% ऊर्जा लावून काम करतात. भारतीय जनता पार्टीत काम करत असताना दादानं कुठल्याही प्रकारचं पदाची अपेक्षा न करता काम करत राहिले. आज दादा काम करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. दादा, माझी विनंती तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये आपला काय फंटा असेल, कशा पद्धतीने आपण जिल्हा परिषद चिंचोली लिंबाजी सर्कल नातेवाईक सर्कलला अपेक्षित करशाल, कशा पद्धतीने काम करशाल आणि काय कशी कशी झलका तुम्ही दाखवशाल, कारण की तुमच्यासारखा एकदम पट्टेबाज राजकारणी या परिसरात सुद्धा नाहीये. मी ग्रामपंचायत जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा पण एकही आश्वासन गावकऱ्याला दिलं नव्हतं. दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली तेव्हा पण मी काय करणार आहे काय नाही असं कुठलंही आश्वासन मी दिलं नव्हतं. आणि आताही येणाऱ्या जर मला उद्या जिल्हा परिषद तिकीट मिळालं तरी मी कुठलंही आश्वासन परिसरातल्या नागरिकाला देणार नाही. काम करता येतं मला एवढंच माहिती आणि काय काम करायचं हेही मला चांगलं माहिती. जिल्हा परिषद मध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या परिसराला ज्या द्यायच्या असतात तेवढ्याच द्यायचं काम त्या पदाधिकाऱ्याचं राहतं आणि तेवढं काम आपण नक्की करू. मी एवढं फक्त सांगू शकतो. बाकी विमानतळ रेल्वे स्टेशन आणि बरोबर असं मी तुम्हाला काही या ठिकाणी आश्वासन आजवरची देणार नाही. तर नक्कीच मान्य श्रीरामदादा यांचं स्मार्ट उत्तर आहे. नक्कीच एक चांगल्या राजकारण्याचं
हे हे धोरण असतं की कशा पद्धतीनं आपण आपले काम करायचं आणि कशा पद्धतीनं आपण आपला जो एजेंडा आहे पुढे घेऊन जायचा. नक्कीच वाकी गावाच्या जवळपास सगळ्या नागरिकांना हातात घेऊन सर्वांना सोबत घेऊन दादानं मोठ्या प्रमाणात काम केलं. तो नेता मी बघितला. जेव्हा सरकारी योजना येत्या गावामध्ये दादा स्वतः पावडं टोपलं घेऊन त्या योजनामध्ये काम करताना मी पाहिलं. दादा हे कसं शक्य झालं तुम्हाला? कशा पद्धतीनं कोणत्या अँगलनं तुम्ही एक गोष्टी मांडत राहिले? काय मला म्हणजे मी याच्यामध्ये अचंबित झालो रे. कसं कसं हे इतकं जबरदस्त तुमचं कार्य आहे. मी सांगतो खरं म्हणजे जेही काम चालू झालं ते काम चांगलं म्हणजे उत्कृष्ट झालं पाहिजे आणि एका व्यवस्थित मार्कआउट मध्ये झालं पाहिजे याच्यासाठी माझी धडपड असते. माझ्या गैरहजेरीत जर काम झालं ते मला आवडतच नाही. त्याच्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहतो आणि जे काही हालचाल चालू असते त्या हालचालीत जर काही भाग घ्यायचं काम पडलं तर मी प्रत्यक्षात भाग घेतो. पण मला आवडल्याशिवाय मी ते कामाला पूर्ण होऊ देत नाही किंवा पुढे करू देत नाही मिस्त्री लोकांना किंवा त्या संबंधित कामगाराला. त्याच्यामुळे मला तो छंद आहे. मला ते चांगलं उत्कृष्ट केल्याशिवाय करमतच नाही. क्या बात आहे. खूपच. आता बऱ्याच टायमाला दादा स्वतः एकदम 100% सक्रिय आहे. परंतु शासनाच्या बऱ्याचशा योजना येत्या आरक्षण येतं वगैरे त्यामुळं महिला पुरुष कास्ट वगैरे होऊन जातं. तेव्हा दादा त्याच्यामुळे थोडस त्या राजकीय थोड्या जमिनीच्या बाजूला होताना सुद्धा दादा तुम्हाला असं नाही वाटलं का आता आपण इतकं मोठं सगळं काम करतोय ना तर आपलं पदाचे दावेदार असताना सुद्धा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललं पडतं. यावर आपण काय चर्चा करणार? नाही काम एकदा बॉडी निवडून आल्यानंतर ते आमच्या ज्या सूचना राहतात त्या सूचनेप्रमाणे ते काम करतात आणि मला जे करणं अपेक्षित आहे मी त्यांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेतो. बरोबर. ठराव मंजूर करून घेतल्यानंतर वरच्या स्तरावरून ते काम मंजूर करून आणणं सगळं डॉक्युमेंटली कम्प्लीट करून आणणं ते माझं जिम्मेदार राहते. ते मी बरोबर करतो आणि मी केलेल्या कामाला सहजासहजीपणे विरोध करत नाही. कारण मी विरोध करण्यासारखं मी चुकीचं करतच नाही तर विरोध करण्यासाठी प्रश्नच येत नाही. तर दादा 100% गावातील नागरिकांना समोर घेऊन समोर मांडून कागदोपत्री शासनाच्या 100% जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनं सगळे ठराव मंजूर करून घेता आणि तशा पद्धतीनं गावाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून काम करताना मी दादाला बघितलं. मी स्वतः साक्षीदार आहे दादाच्या बऱ्याचशा कामाचा. कारण की दादा बऱ्याचशा गोष्टी माझ्या संग शेअर करतात चर्चा करता आणि मला बऱ्याच टायमाला आमंत्रित बी करता. तर नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे जेव्हा या आमच्या परिसरामध्ये करंजखेडा चिंचोली लिंबाजी नाचनवेल पिशोर बनवटी आमचा हा मोठा हा परिसर आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही एकमेकांमध्ये मिसळून राहतो आणि त्यातल्या त्यात श्रीराम दादा आज प्रत्येक गावात प्रत्येक परिसरात प्रत्येक ठिकाणी पोहोचणं येणं जाणं आणि पार्टीचं जी जबाबदारी त्या पद्धतीने काम करतात. दादा काही काही गोष्टी अशा बघितल्या की चिंचोली सारख्या ठिकाणी सुद्धा त्या राबवल्या नाही. त्या गोष्टी तुम्ही तर राबवून पाहिलं बाथरूम संडास बाथरूम वगैरे मांडली. पण त्या कल्पना कशा तुमच्या मनात आल्या? कशा कशा योजना तुम्ही आणल्या? नाही ह्या कल्पना सुचण्यासाठी आपल्याला अगोदर फिरावं लागेल. आम्ही जिम्मेदारी आल्यानंतर आम्ही जे उत्कृष्ट गाव असतील किंवा जे सरपंच चांगलं काम करत असेल किंवा जो पदाधिकारी पदावर तो चांगलं काम करत असेल त्याने त्याच्या गावात नेमकं चांगलं काय केलं आणि कसं केलं कोणत्या योजनेतून केलं हे सगळं तिथे जाऊन पाहिल्याशिवाय आपल्याला त्याची चालना भेटत नाही. आपण काही मुळात कोणी हुशार नसतं कोणी अक्कलवान नसतं. बरोबर आहे. कुठून तरी ती माहिती घ्यावी लागते आणि सतत फिरत असल्यामुळे ह्या अशा चांगल्या चांगल्या कल्पना ज्या गावात जी चांगली कल्पना ती सगळी माझ्या गावात आली पाहिजे. हा एक 8 तास ठेवून आपण काम करतो. वा वा. खरंच बघा मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या पदावर जातो किंवा त्या पदाची जबाबदारी घेतो त्या पदाची जबाबदारी घेऊन पदाला साजेसं काम करताना कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचार न ठेवता निगेटिव्ह पॉईंट न ठेवता पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने ज्या ज्या पद्धतीने विकास करतायत त्या पद्धतीनं दादानं त्यापर्यंत पोहोचले आणि तो विकास आपल्या गावात घेऊन आले आणि तशा पद्धतीनं म्हणजे इथले दुपदी रस्ते या वाकी गावामध्ये किती लोकसंख्या दादा या गावाची? 3,000 लोकसंख्येमध्ये पुरातन काळाचं गाव आहे. वाकी गाव हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध देवाची वाकी म्हणून धार्मिक स्थळ म्हणून या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु धार्मिक स्थळाच्या माध्यमातून ओळखता पण आदर्श गाव म्हणून दादानं या वाकीला ओळख निर्माण करून दिली आणि आज वाकीमध्ये येतो असं वाटतं एखाद्या शहरात आपण येतो अशा प्रकारचे आधारित रोड आणि इथला विकास करून दाखवला. 100% गाव आगंदरी मुक्त केलं आणि कुठल्याही प्रकारचं मतभेद न ठेवता भाईचाराच्या दृष्टिकोनातून सगळं समाजाला एकत्र घेऊन दादा निर्विवाद काम करतात. आता दादा माझा प्रश्न असा आहे की
भारतीय जनता पार्टीत काम करत असताना आपल्या काय पॉलिसी आहे, कशा पद्धतीने तुम्ही जनता पार्टीला घेऊन काम करता? गावाची जिम्मेदारी आल्यानंतर आपल्याला गावात 2 कामं शिल्लक मंजूर करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका पक्षामध्ये संलग्न राहावं लागतं. आणि खास करून जर एखादा पक्ष सत्तेवर असेल तर त्या सत्तेच्या बाजूच्या पदाधिकाऱ्याच्या सोबत राहणं आणखी जास्त गरजेचं राहतं. म्हणजे 2 कामं आपल्याला शिल्लक मिळतील. ग्रामपंचायतचा वैयक्तिक निधी असतोच, पण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर आणखी 2-4 कामं गावाला दिली तर ते आणखी कामं आणि गाव ते उठून दिसतं. त्याच्यासाठी कोण्यातरी पक्षाशी संबंधित असणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहायचं ठरवलं. आणि आमचे जे नेते संजयजी खंबाळते असतील, भागवतजी कराड साहेब असतील, अतुल साळवे असतील, प्रशांत बंते असतील, यांच्या सतत संपर्कात राहून मला माझ्या गावासाठी तुमच्या पक्षाकडून वेगवेगळ्या ठिकाणी मला निधी हवाय, बरोबर, तर त्याच्यासाठी मला तुमच्या सोबत राहायचंय असं म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. आणि मला जिल्हा परिषद तिकीट द्यावं, पंचायत समिती तिकीट द्यावं किंवा आमदारकीचं तिकीट द्यावं याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीत गेलेलो नाही. मला फक्त माझ्या गावाला निधी पाहिजे, याच्यासाठी मी भाजपमध्ये काम करतो. खूप छान. नक्कीच आपल्याला काही सामाजिक कधी जाणीव असेल आणि चांगल्या प्रकारचा अभ्यासक नेतृत्व तयार व्हायचं असेल तर चांगल्या लोकांच्या सानिध्यात आम्हाला जावं लागणार. ज्या ठिकाणी काही शिकायला भेटेल, ज्या ठिकाणी राजवैशिष्ट्य काय, राजशिष्टाचार काय असतो, जो सत्तेमध्ये असतो व्यक्ती तो राजशिष्टाचार शिकवू शकतो. त्यांच्यात राजशिष्टाचार प्रोटोकॉल काय आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळवता येतात आणि गावाचा विकास करता येतो. या दृष्टिकोनातून नक्कीच एका चांगल्या पक्षामध्ये प्रवेश करून चांगलं कार्य आम्हाला आमच्या गावात कसं आणता येईल या दृष्टिकोन समोर ठेवून एका पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि त्या माध्यमातून त्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध जोडून आपल्या गावाचा विकास कसा होईल. आणि हाच आमच्या देशाचा एजेंडा आहे की तुमच्या गावाचा विकास करताना तुम्ही तुमचा गाव चांगल्या प्रकारे डेव्हलप कसं करता येईल आणि राजवैभव मिळवण्यासाठी राजकीय सहारा आसरा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून तुम्हाला पार्टी आणि पार्टीच्या दृष्टिकोनातून काम करावं लागतं. पार्टी तर एक पार्टी आहे, परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात काम करता ते पक्षातील काम करत असताना पक्षातील नेत्यांचं एक चांगलं संपर्क ठेवणं आणि मग विकास घडवून आणणं हा बी एक हुशारकीचा भाग आहे. आणि दादा आमचे ते चांगल्या प्रकारे करत राहिले. आजही सर्व गावाचा विकास कसा घडवता येईल, क्षणिक राजकारण बाजूला ठेवून वादविवाद न करता गावाला कशा उच्च दर्जावर घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून दादानं काम केलं. दादाचं खूप मोठं कार्य या परिसरामध्ये आहे. दादा मग आपल्या परिवारात कोण कोण आहे किंवा कसं आपल्या परिवारात? आमचा परिवार म्हणजे आमचे वडील 1995 वारले. आई आहे, 2 आम्ही पहिल्या आईचे भाऊ आहोत, 2 मागच्या आईचे भाऊ आहेत. असे 4 भावांचं कुटुंब आहे. 4घांचे लग्न झालेले आहे. 4घांना 2-2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी, 3घांना आहे आणि मला एकट्यालाच फक्त 2 मुलं आहे. माझा मोठा मुलगा विप्रो पुणे इथे प्रोजेक्ट इंजिनियर आहे. लहान मुलाचं सध्या शिक्षण चालू आहे. वा वा, अतिशय चांगला परिवार आणि सुरक्षित. दादा आमच्या चिंचोली लिंबाजीची जवळ आहे. दादाचं गाव बी चिंचोली लिंबाजीचं मामाचं गाव आहे आणि आमचा लहानपणापासून दादा संपर्क आलेला आहे. निश्चित मुलाखत घ्यायची म्हणून आज मुलाखत नाहीये, तर आमचा एकोपा आहे. दादाचं चांगलं कार्य आहे. दादा आमचे बी मार्गदर्शक राहिलेले पहिल्यापासून आणि आज बी आम्ही एकमेकांसोबत आहोत. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही काम करता, काम राष्ट्राला कसं शोभा देईल, आपल्या परिसराचा विकास कसा करता येईल, ध्येय धोरण चांगले कसे करता येईल, विधिवत काम करण्यासाठी किती गरज आहे चांगल्या लोकांना जोडण्याची, तुमचा अभ्यास तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही समाजामध्ये काम करतात किती चांगलेपणा तुम्ही त्यात आणू शकता आणि तुमच्यामध्ये इतकी क्षमता असू शकते की श्रीरामदादांनी मनात ठरवलं की माझ्या गावात मला कायापालट करायचं. आज निर्विवाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाकी गावाचा विकास झालेला आहे आणि वाकी गाव एकदम म्हणजे नावाजलेलं गाव, देवाचं गाव आणि त्याला सुद्धा त्या गावाला कुठेतरी 4 ताण लावायचं काम दादा आणि दादाच्या टीम आणि या वाकीकर गावांनी केलेलं आहे. वाकीकर टीम म्हणून दादाची एक प्रसिद्ध टीम आहे गावाची. तर आम्ही वाकीकर म्हणून आम्ही वाकीकर म्हणून जवळपास सगळेजण निर्विवाद. मग मी हे बघितलं की कोणाच्या सुखादुःखात असो का कोणाचा एखादा ऍक्सिडेंट हो किंवा त्यांना काही राशी पुरावायचे असेल किंवा त्यांना कुठेतरी दवाखान्यामध्ये काही अडचण आली येत असेल तर त्या ठिकाणी आम्ही वाकीकर धावून जाता, त्यांना मोठ्या प्रमाणात फंड उभं करून देता आणि फुलाची पाकळी होत नाही, त्याचा चांगल्या प्रकारे होत पण काहीतरी त्याला भेटेल सहभाग करेल. म्हणजे सहभाग नाही, जवळपास 90% कार्य हे आम्ही वाकीकर करून घेता. इतकं मोठं यांचं कार्य आहे.
छोट्याशा गावामध्ये एक विशेष संकल्पना तयार केली आणि ती संकल्पना जवळपास निर्विवाद आजूबाजू परिसरामध्ये आज दिली आहे. मी माझ्या चिंचोली लिंबाजीमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वकीकरचं जो प्रोजेक्ट ते राबवलं यांनी आमच्या चिंचोली लिंबाजी आणि परिसरात सुद्धा या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य भेटू लागलेलं आहे. मित्रांनो, कार्य असं करा की ते लोकांनी उदाहरण दिलं गेलं पाहिजे. श्रीराम दादा निर्विवाद एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व उभं करण्यामध्ये, रात्रंदिवस जनतेची सेवा करण्यामध्ये, दोघं पती पत्नी चांगल्या प्रकारे काम करण्याच्या मानसिकतेनं आज समाजसेवा करत आहे. नक्कीच खूप मोठा प्रश्न आहे की जेव्हा गाव खराब झालं त्या गावाला डेव्हलप कसं करायचं, तर ते जर कधी कोणाला शिकायचं असेल तर आदर्श वाकी गावाचे माझे सरपंच मान्य श्री श्रीरामदादा गंजाळ यांना येऊन भेटा. त्यांचा नंबर 94 21 31 41 34 या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि गावाचा विकास कसा करता येऊ शकतो, राजकीय सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून गावाला शासकीय निधी कसा आणला जाऊ शकतो, कोणत्या प्रकारच्या योजना ग्रामीण भागासाठी, गावासाठी, ग्रामपंचायतसाठी आणल्या जाऊ शकतो. तुम्ही दादाच्या या ग्रामपंचायतला एकदा व्हिजिट द्या आणि गावाची पाहणी करा आणि नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की काय असतं आदर्श गाव. तर खूप खूप आपले या चॅनलमध्ये आपण दादा तुम्ही आलात, चॅनलला आमच्या चांगल्या चर्चा केली आणि तुम्ही पती पत्नी चांगल्या प्रकारच्या समाजसेवा केली. आमचे मित्र मान्य श्री अतुरा भुजंग सुद्धा आमच्या सोबत आहेत. अतुरा भुजंग सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग आहेत. अतुरा भुजंग यांना विनंती करतो की तुम्ही दादाला एखादा प्रश्न विचारा की जेणेकरून दादाचं काहीतरी कार्य तुम्हाला कोणतं वाटलं असेल. वकील साहेब, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी दिली. तर वाकीचे सरपंच म्हणजे आपले श्रीराम दादा इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वाला काय प्रश्न विचारावा हे मला या ठिकाणी सुचत नाही. पण तरी वकील साहेब, मला वाटतं तुम्ही चांगल्या प्रकारे दादाची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे. तर मला वाटतं की मी दादाला प्रश्न विचारू शकतो. ही माझी एवढी अवकाश किंवा ऐपत या ठिकाणी, तर मी या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मान्य श्री अतुरा भुजंग साहेब, सामाजिक कार्यकर्ते चिंचोली लिंबाजी परिसर. आणि खरंच यांचं सुद्धा चांगलं कार्य आहे. श्रीराम दादाच्या सहवासात राहून सगळे बरेचसे जे आहे दादाचे फॉलोअर्स आहे. आम्ही सुद्धा दादाचे फॉलोअर आहोत आणि दादाने मोठ्या प्रमाणात निर्विवाद काम केलेलं आहे. निर्विवाद काम करत असल्यामुळं जवळपास बऱ्याच नागरिकांनी त्यांचा आदर घेतलेला आहे. तर असाच आदर आपण आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या नागरिकांमध्ये तयार करावा मित्रांनो. आणि आपल्या गावाचा चांगला विकास होईल. चांगल्या प्रकारचं रोड, चांगल्या प्रकारचं आपलं गाव कसं विकास करता येईल या दृष्टिकोनातून आपण बी पावलं उचला. मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकर वानखेडे. माझं तुम्हाला जर कधी काही गरज पडली, माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी काही मदत करू शकत असेल तर माझा नंबर आहे 9923344775. आणि जर कधी आपल्याला आपल्या गावाचा आणि आपल्या परिसराच्या काही गोष्टी असतील त्या सांगायच्या असेल, शेअर करायच्या असेल, माहिती करायची असेल राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून, तर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि माझ्या या चॅनलवर येऊन मुलाखत बी देऊ शकता. आणि तुम्ही तुमच्या भागाचा चांगल्या प्रकारचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जनतेपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू शकता. माझं युट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट शंकर वानखेडे. या नावानं आपण मला युट्यूबवर फॉलो करू शकता. जे नवीन आलेले असेल माझ्या चॅनलवर त्यांनी मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि असंच आपण भेटत राहू पुन्हा एखाद्या नवीन पाहुण्यासोबत चांगल्या चर्चा करताना विकासाचं धोरण ठेवून. आणि आपण सर्व यावर कॉमेंट कराल, सांगाल की दादाचा विकास कशा पद्धतीचा होता आणि आपण सुद्धा या ठिकाणी सामील होऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.